बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी यवतमाळमधून आहे। भाजप सरकार विरोधात काँग्रेसच्या वतीनं आत्मसन्मान यात्रा आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। यवतमाळच्या आर्णीतील दाभाडीतून या पदयात्रेला सुरुवात देखील झाली आहे। 20 मार्च 2014 रोजी मोदींनी दाभाडी या गावात चाय पे चर्चा हा कार्यक्रम घेतला होता। त्यावेळी शेतकऱ्यांना विविध आश्वासनं दिली होती। या आश्वासनांचं काय झालं यासाठी आज काँग्रेस पदयात्रेसह शेतकरी मेळावा घेणार आहे। भाजप सरकारनं दिलेल्या आश्वासनांचं स्मरण करून देण्यासाठी हे आयोजन केलंय। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण यांनी। यवतमाळ जिल्ह्याच्या दाभडी या गावातून काँग्रेसची शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा सुरू झालेली आहे। दाभडीवरून आर्णी 7 किलोमीटर पर्यंत ही पदयात्रा राहणार आहे आणि या पदयात्रेमध्ये काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी झालेले आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते, आश्वासन दिलं होतं। आश्वासनाचं स्मरण करण्यासाठी पदयात्रा, काय आश्वासन दिलं होतं? त्यांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढ करू असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते। स्वामीनाथन आयोगाची 100% शिफारशी लागू करू हे देखील त्यांनी सांगितलं होतं आणि आज नेमकं त्याच्यापेक्षा उलट हे नरेंद्र मोदी यांचं प्रशासन चालत आहे। त्यामुळे या सगळ्यांचं त्यांना स्मरण व्हावं आणि क्या हुआ तेरा वादा हा देखील एक प्रश्न या निमित्ताने आम्ही त्यांच्यासमोर उपस्थित करत आहोत। आता ही पदयात्रा सुरू झाली, 7 किलोमीटर पर्यंत ही पदयात्रा राहील, नंतर तिथे काय? त्यानंतर याच एकंदरीत आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या अनुषंगानं त्या ठिकाणी आम्ही आमचं जे मागणी आहे आणि आमच्या एकंदरीत ज्या भावना आहेत त्या ठिकाणी आम्ही व्यक्त करणार आहोत। हे होते प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्यांनी सविस्तर प्रतिक्रिया एबीपी माझा दिली। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, एबीपी माझा, दाभडी, यवतमाळ। तर 2014 मध्ये शेतकऱ्यांना जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाचं त्यांना स्मरण करून देण्यासाठी आणि त्या आश्वासनांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीनं हा मोर्चा, ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे। शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलंय आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या पदयात्रेत सहभागी झाले।